काय झालं? अजून 104 तास बाकी आहेत. झालं का तुझं पुन्हा सुरू अखंड सोमवार पुराण? तुमचं काय बाबा, तुम्ही मालक आहात. 5 मिनिटात मला लॉग इन व्हावं लागेल. अरे मग जा ना, थांबलायस कशाला? पण यावेळेस नक्की. हा, तू दरवेळा हेच म्हणतोस असं आता मी पुन्हा म्हणणार नाही. चल बाय. बाय. या देशात 5 दिवस रहाडगाडग्यालाही लाजवेल अशी आखीव रेखीव दिनचर्या असते, तशी थोडी मरगळलेलीच. पण प्रत्येक वीकेंड मात्र एखाद्या सणासारखा वाजतो. काही जणांसाठी तो सुटका असतो, काही जणांसाठी अर्धविराम, पण अनेकांसाठी हे कधीही खंडित न होणारे चक्र असते. हॅलो फूडी, झाली का तुझ्या नवीन डिशची तयारी? आय एम अबाउट टू स्टार्ट इट. बाय द वे, तुझी कशी चालली आहे तयारी? अगं कुठे त्या वरचेवर चालणाऱ्या वीकेंड पार्टीजची तयारी आणि कुठे तुझ्या फूड ब्लॉगवर सजणाऱ्या नवनवीन रेसिपीजची तयारी. तू ग्रेट आहेस हा. काही तू पण ना कौतुक आणि खतखत कशी बरोबर मांडलीयस बघ. लिहित का नाहीस ग? अगं साधा सर्वसामान्य विचार तर मांडला, त्याचं भांडवल करून लिहू म्हणतेस? लिखाण कसं उत्स्फूर्त असावं, नुसतीच स्वानुभवाची घोकमपट्टी नको. ये भी सही है. एकटी असताना बरंच काही काही सुचतं तुला तर. अगं कितीतरी वीकेंड्स नंतर असा एकांत वेळ मिळालाय. दीप्ती आफ्टरनून शिफ्टला गेलीये आणि निशा भारतात. हो, निशा तर खास शाळेच्या गेट टुगेदर साठी गेलीये म्हणे. भारीच ना. मग काय, त्या काळात घेऊन जाणारे कसले कसले फोटोही टाकत असते. हो ना. ए बरं चल, आता ठेवू का? नशीब तुझं काम सुरू व्हायच्या आत मी फोन केला, नाहीतर तू फोन उचललाही नसतास. ते तर आहेच, काम एक एक काम. ओके. तुझ्या युट्यूब चॅनलवर तुझी करामत दिसेलच. नक्कीच. आणि आता खरंच बाय. हा बाय. Finally, it's Friday. The weekend is here. It's time to do something magical. जोश तर असा आहे जणू काय रॉकेटच लॉन्च करणार आहेस. वीकेंड येतो आणि जातो नाही, पण त्यामध्ये आपल्या सुप्त इच्छा जागृत करण्याची संधी मात्र नक्की असते. आणि ती संधी तू साधली आहेस. इथे संधी प्रत्येकालाच आहे. अरे, वीकडेज आणि वीकेंड्स एकत्रित करून तू यश मिळवलं सुद्धा. अ प्रोसेस वर्कर टू अ ब्रँड ओनर. नाहीतर आम्ही वीकडेज तर सोडाच, पण पारंपरिक वीकेंड्स मधनं बाहेर कसं पडायचं हेच अजून शोधतो. परत सोडलीस? हो यार, किती विकेंड झाले? 2च तर झाले, हा 3रा. आणि या वेळेला 21 विकेंडचं व्रतच करतो बघ मी, कन्फर्म. समजा परत प्यायची इच्छा झाली तर? अरे बाबा, मला पण तीच काळजी आहे. घ्यायची इच्छा झाली तर कुठल्या तोंडाने घेऊ? ह्या रे, नमनाला घडाभर विस्की नको. चिअर्स. चिअर्स. रुटीन यार, 2 आठवड्याने भेटलात का? आम्ही एव्हरी वीकेंड भेटत असतो. अरे दररोज एवढं काम आहे, वैताग येतो. आवडलं? घे ना अजून. तू घे रे. एवढा तू चिकन खाणारा माणूस तू घेत नाही.
क्वीन्सलँड मधली का पर्थ मधली? पर्थ मधली. झालं सेटल कधी? तू पण कर विचार त्याचा. जास्त झाली का? काही उतारा, लिंबू पाणी वगैरे? नो, आय एम ओके. ये बस. आय एम ओके हिअर. तू बोल. जया, तुझा आवडता पक्षी कोणता? पक्षी? थोडा विचार करावा लागेल. आता मी शाळेत नाही ना, पण घुबड आणि वटवाघूळ नक्कीच नाही. पण तुला नेहमीसारखं या विकेंडला देखील काहीतरी सुचलेलं दिसतंय. उद्या पुन्हा विसरशील, त्यामुळे आत्ताच सांगून टाक. तुला चातक पक्षी आठवतो? प्राण कंठात आणून तो पावसाची वाट पाहतो, कारण तो फक्त पावसाचंच पाणी पितो. तसंच मी सुद्धा अगदी आतुरतेने विकेंडची वाट पाहतो. 5 दिवस डेली रुटीन जगायचं आणि विकेंडला लढायचं असं ठरवूनही साला प्रत्येक विकेंडला बेटर लक नेक्स्ट विकेंड. तेव्हा मला ते आवडायचं, पण आयुष्य आडवं आलं. आणि आता? आता वीकेंड हे काही सुटकेसाठी नसतात. आपण काय गमावतो आहोत हे शोधण्यासाठी ते असतात. आणि बाय द वे, चातक जमिनीवर साठलेलं पाणी देखील पितो. रेफरन्सचं ठीक आहे, पण प्रेफरन्सचं काय? गुड लक अँड गुड नाईट. चातक. चातक. येस.
हॅलो. अरे आहेस कुठे तू? 5च मिनिटं बाकी आहेत. अरे मी ऑफिसला पोहोचलो सुद्धा. काय पोचलास पण? आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय? You know, I am just ready to tackle every week. Last weekend I have realized that daily routine serves as a backdrop for many more aspects of life.